सुंदरत ध्यान उभे विठे भरी सुंदरत ध्यान उभे विठे भरी करकटावरी करकटावरी हे
तुळशी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी।
बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा तोची मनी स्मरावा समपाय कर गटी उभा तटी भिवरेच्या समपाय कर गटी उभा तटी भिवरेच्या समपाय कर गटी उभा तटी भिवरेचा उभा तटी भिवरेचा उभा तटी भिवरेचा पाहिलिया वेदनावी पैसे जीवी जडोनी पैसे जीवी जडोनी पैसे जीवी जडोनी समपाय कर
जालवलाही धावेला जालवलाही धावेला जालवलाही धावेला जालवलाही समबाय करकटी उभा तटी भिवरेच्या असमपाय करकटी उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या उभा तटी भिवरेच्या टाळी वाजवा भजन करा विठोबार खुमाये जय विठोबार खुमाये ब्रीदजाचे जगदानी ब्रीदजाचे जगदानी तोची मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पाहिलिया वेधलावी पैसे जीवी जडोनी समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या तुका म्हणे भक्ती काजा धाबेला जालवलाही समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाईन महाद्वारा हरिभेटी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपेन मिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नविले मिया विठ्ठल विठ्ठल हृदयाचे जगदानी तोचे मनी स्मरावा समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या अखिल कूट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय श्री तुकोबराय सद्गुरु एकनाथ महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग जरी सर्वांचा जरी शब्दाच्या दृष्टीने जरी सगळ्यांचा पाठ नसला तरी अर्थदृष्टीने सर्वांच्या परिचयाचा असणारा सोपा अत्यंत गोड असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामधून श्री तुकोबराय तुम्हा मला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात. विठ्ठल 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 गेल्या अनेक वर्षापासून आपण सद्गुरू एकनाथ महाराजांच्या सोबत हा आपला चालत असणारा पायदिंडी सोहळा आणि या पायदिंडी सोहळ्यामधील आज मला वाटतं आपला कितवा मुक्काम का म्हणलं नुसत्या पंक्तीच लक्षात राहतात. विठ्ठल 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 आपला तिसरा मुक्काम आहे आणि आजची सेवा माझ्याकडे गुरुवर यांच्या आज्ञेनं आलेली आहे. बाबांनी सांगितलेलं आहे बरं 1 तास करायचं म्हणून सर्वजण चाललेली आहे. दिवसभर भजन केलेलं आहे. छोट्याशा वेळेमध्ये छोटंसं चिंतन आपल्याला सद्गुरू एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करायचं आहे. तसं कीर्तन करावं हा अधिकार माझा नाहीये बरं. हा अधिकार माझा नाहीये. इरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अभिवेकू तरी संत कृपा दीपकू स्वच्छोळू असे माझा अधिकार नाहीये. परंतु माझ्या पाठीमागे जी ताकद उभी आहे ना दादा ती फार मोठी आहे. श्री गुरु बाबा जशा पद्धतीनं मला बुद्धी देतील तशा पद्धतीनं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुकिया ही अति भारती येथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काय शिकविता धनी वेगळाचे शिकविता धनी साळुंकी मंजुळा बोलत से वाणी शिकविता धनी वेगळाची साळुंकी मंजुळ वाणी बोलत असे बरं. तसं आता तुमच्या समोर मी जरी बोललो तरी शिकविता धनी वेगळाची जशा पद्धतीनं श्री गुरु गाथामूर्ती बाबा बुद्धी देतील तशा पद्धतीनं आपल्याला चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा बरं. कारण कसं असतंय गुरुजी अहो ज्याची आई कामधेनू आहे त्याला कशाची कमतरता जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तुला आहे. आता इथं कीर्तनी इय म्हणावं लागेल. विठ्ठल 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 अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगामधून श्री तुकोबराय तुम्हा आम्हाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात.
पण कशाला उपदेश म्हणायचं? गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या मुखातून ऐकलेली व्याख्या आहे. कशाला उपदेश म्हणायचं? संत महात्मे काय करतात? उपनाम जवळ. संत महात्मे तुमच्या आमच्या जवळ येतात, आपल्याला योग्य ती दिशा दाखवतात. म्हणजे काय करतात? उपदेश करतात. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जवळ येतात, आपल्याला योग्य ती दिशा दाखवतात. म्हणजे काय करतात? उपदेश करतात. माझे तुकोबराय गाथ्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जवळ येतात, आपल्याला योग्य ती दिशा दाखवतात. म्हणजे काय करतात? उपदेश करतात. उपदिशती इति उपदेश. हा संत महात्मे आपल्या जवळ येऊन आपल्या हिताचं काहीतरी सांगतात, त्याचं नाव उपदेश. विठ्ठल 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 विठ्ठल. कशाला उपदेश म्हणायचं? तर उपदेशामध्ये सांगणारी व्यक्ती ही मोठी आहे, ऐकणारा हा लहान आहे, आणि मोठ्याने लहानाच्या हिताचं सांगितलंय, त्याचं नाव उपदेश. विठ्ठल विठ्ठल संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात. म्हणजे संत महात्मे मोठे आहेत का? कारण उपदेशाचा अधिकारी कोण? सांगणारा मोठा पाहिजे. तुकोबराय आपल्याला उपदेश करतात, मग तुकोबराय मोठे आहेत का? अहो तुकोबराय मोठेच आहेत. हे माझ्या खिशातलं नाही बरं, हे माझ्या खिशातलं सांगत नाही मी. आमचे मामासाहेब सांगायचे, कीर्तनकाराने बोलत असताना आपल्या बोलण्याला ज्ञानेश्वरीतील ओवी आणि तुकोबरायांच्या गाथ्यातील प्रमाण एवढं द्यावं आणि आपण मात्र बाजूला व्हावं. असं मला वाटतंय. आपल्या वाटण्याला काही किंमत नसते, इथं संतांना ते वाटलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांना काय वाटतं याचा विचार आपण करू. संत महात्मे मोठे आहेत का? संत महात्मे मोठे आहेत. हरिभक्त थोर भूमंडळी भूमंडळी हरिभक्त थोर भूमंडळी. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार. हरिभक्त थोर भूमंडळी. अहो संत महात्मे हे श्रेष्ठ आहेत. संत महात्मे श्रेष्ठ आहेत. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ हे झाले खालचे 7 आणि वरचे भूहू भुवाहा स्वाहा जना. आता सगळे मोठे माणसं आहेत बरं. तुमच्या पुढं मी काय बोलावं पण असू द्या. तरी आता मी उभा आहे म्हणजे मी सांगतो. या संपूर्ण असणारे हे जे 14 भुवन सांगितले, हरिभक्त थोर. अहो सगळीकडे संत महात्मे श्रेष्ठ आहेत हो. म्हणजे तुकोबराय आपल्याला उपदेश करतात, कारण तुकोबराय श्रेष्ठ आहेत, तुकोबराय मोठे आहेत. त्यांच्या सापेक्ष जग लहान आहे, आणि संत महात्मे जे आपल्याला सांगतात ते आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या हिताचं आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. परोपकारी देह कष्टविते परोपकारी. तोरी बसाटिले आपुली परी तोरी बसाटिले. कष्टविते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टभीती परोपकारी. संत महात्मे सांगतात ते तुमच्या आमच्या हिताचं सांगतात, कल्याणाचं सांगतात, म्हणजेच उपदेश करतात. पण त्यातही बरं प्रत्येकाला सारखा उपदेश संत महात्म्यांनी केला नाही. ज्याला ज्ञानाचा अधिकार त्याला ज्ञानाचा उपदेश, ज्याला कर्माचा अधिकार त्याला कर्माचा उपदेश, ज्याला योगाचा अधिकार त्याला योगाचा उपदेश, आणि ज्याला भक्तीचा अधिकार त्याला भक्तीचा उपदेश.
अधिकार तैसा करू उपदेश. ज्याच्या डोक्यावरती जेवढं ओझं ज्याला सहन होतंय तितकंच देत जावं. बरोबर. कुणाला पण काहीही सांगून जमत नसतंय आणि अधिकार जर नसेल तर कोणतीही साधना करून सुद्धा उपयोग नाही. असं झालं किशोर बाबा, असं झालं गावामध्ये आले चोर. बरं का, आजकाल येते जास्त. हां, ओळखू येत नाही ते भागसून विठाला विठाला गावामध्ये चोर आले. गावामध्ये चोर आले गुरुजी. आणि गाढव बी होतं तिथं बांधलेलं आणि काय कुत्रं बी होतं. आता कुत्रं होतं पण कुत्रं काय बुकानाच बरं का बाबा, कुत्रं काय बुकाना. आणि गाढव मात्र जागलं बरं का. गाढवाने केलं वरडायला चालू आणि ते गाढव मोठ्याने वरडायला लागल्यावर चोर गेले पळून आणि मालकाची झोपमोड झाली ना. बरं. हां, दिवसभर दिंडी वाट लावलेली, चलून चलून पार पाय पिटी झाला शिना. हां, असं दिवसभर दिंडीमध्ये फिरलेले, हे वजन हाणलेलं आणि पुन्हा घरी झोप लागलेली व्यवस्थित. आणि घरी गेल्यानंतर व्यवस्थितपणे झोप लागल्यानंतर जेव्हा गाढव वरडायलेलं बघून मालक घराच्या बाहेर आले आणि पाहते तोपर्यंत चोर राहिलेले होते का दादा? नव्हते राहिले. चोर काय राहिलेले नव्हते. कुत्र्याकडे बघितलं तर कुत्रं शांत बसलेलं होतं आणि गाढवानेच आपली झोप मोड केली म्हणून असा फटकिलं गाढव. बरं गाढव फटकिलं ना महाराज जोरात. पुन्हा लगेच कुत्रं हा जय हरी जय हरी. कुत्रं म्हणलं ना कसं वाटतं आता, कसं वाटतंय विचारलं. बरं का, गाढवानं कुत्र्याला विचारलं अरे तू का भुकला नाही? त्याने सांगितलं अरे आजच्या दिवसात हे ना ते तिकडंच रमलं, मला भाकरीचा कुटका सुद्धा टाकला नाही. हे कुत्र्याचं लक्षण आहे बरं का दादा. कुटका टाकल्याशिवाय ते पुढं पुढं करत नाही महाराज. विठाला विठाला. आता खरं सांगा, तिथं ओरडायचा अधिकार कोणाचा होता? खरेन सांगायचं कोणाचा होता? कुत्र्याचा. ओरडलं कोण? उपयोग झाला का? झाला का उपयोग? नाही. आपला अधिकार नसेल ना तर उगाच यांना आणून उपयोग नाही. आपला अधिकार आहे तेच करावं. विठाला 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 विठाला. त्याच्यामुळे संत महात्म्यांनी उपदेश करत असताना सर्वांचा विचार केला. ज्याला जेवढं सहन होतंय, ज्याचा जसा अधिकार, त्याला तेच साधन सांगितलं. बरं, त्याला तेच साधन सांगितलं. ज्याला ज्ञानाचा अधिकार त्याला ज्ञानाचा उपदेश केला. ज्याला कर्माचा अधिकार त्याला कर्माचा उपदेश केला. ज्याला योगाचा अधिकार त्याला योगाचा उपदेश केला. योग कसा आहे? कसं आहे? शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. अहो ते आसन कसं असावं? देश हा पवित्र असावा. आसन कसं असावं? किती उंचीवरती असावं? फार उंचही असू नये, फार खाली सुद्धा असू नये. बरं, त्यातही हा योग कुणाला साध्य होतो? कोणाला? युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. योग सुद्धा दुःख नष्ट करणारा होतो, पण कोणाचं? ज्याचा आहार युक्त आहे, ज्याचा विहार युक्त आहे, ज्याची झोप युक्त आहे, ज्याचं जागणं युक्त आहे, ज्याचं खाणं युक्त आहे. हां, युक्ताहार विहार युक्त आहार विहार नियम इंद्रियांशी सार नसा विभासर निद्रा बहु भाषण. अशा पद्धतीनं ज्याचं आचरण आहे त्याला हा योग साध्य होतो. जे खातच राहतो त्याला हा योग साध्य होत नाही. जे काहीच खात नाही त्याला हा योग साध्य होत नाही. नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. जे जास्तच खात राहतं त्याला हा योग साध्य होत नाही. बरं का महाराज, नाही साध्य होत हा योग. हां, थांबला, आला ठेपा की खाल्ले पोहे, आला ठेपा की घेतली केळी, आला ठेपा की प्याला चहा. दादा एक जण दिंडीतून आला, अरे म्हणलं बाबा वचन ऐका तरी नाही. म्हणलं हे आपल्याला काय येत आहे? अरे म्हणलं तुम्ही 5 वर्ष आमच्यासोबत आहेत. नाही कसं? म्हणलं कशामुळं? हे तुमची ती मालिका चालू व्हायची म्हणला आणि मी मागं पोहे खात बसायचो. अशाने योग जमत असतंय का दादा? नाही ना, नाही साध्य होत. अशाने योग साध्य होत नाही. असलं जमत नाही.
सगळ्या गोष्टी ह्या युक्त असाव्या लागतात, तेव्हा हा योग साध्य होतो. त्याच्यामुळं योग प्रत्येकाच्याने करणं शक्य नाही. कर्माचा अधिकार प्रत्येकाला आहे का? नाही. गहना कर्मणो गती, कर्माची गती ही गहन आहे. त्यात सुद्धा येत मोहलेगा क्रांतदर्शी, ज्ञानी मनुष्य सुद्धा इथं मोहित होतात, कवी लोक सुद्धा इथं मोहित होतात. कवी म्हणजे कोण? टलाटन पला प जोडणारे नाही बरं, त्रिकालदर्शी ज्यांना ज्ञान आहे त्यांचं नाव कवी. विठ्ठल विठ्ठल त्याच्यामुळं कर्माचा जरी आपल्याला अधिकार नसला तरी तुकोबरायांनी आपल्याला अत्यंत सोपं साधन सांगितलं, जे साधन करण्यामध्ये महाराज सर्वांचा अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार. भगवंताचं स्मरण करणं, भगवंताच्या नामाचं श्रवण करणं, भगवंताचं चिंतन करणं, हे सगळं काही करण्याचा आपल्याला महाराज अधिकार. ही जी भक्ती सांगितली याचा मात्र सर्वांना अधिकार आहे. म्हणून तुकोबरायांनी आपल्याला भक्तीचा अधिकार असल्यामुळे आपल्याला भक्तीचा उपदेश केला अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये. तोची मनी स्मरावा, तोची मनी ब्रिदजाचे जगदानी. तोची मनी स्मरावा, अत्यंत महत्वाचा उपदेश केला. तोची मनी स्मरावा, मनामध्ये त्याचं स्मरण करा म्हटले. पण तो म्हणजे कोणता? कोण? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत्पर्यंत विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्म. तोची मनी स्मरावा कोण? आता हे लय अवघडात तसं सांगत चला. मी आपलं चाललो, मला माहिती इथं किती बी दाट पेरलं तरी निसवाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठाला. सोपं सांगितलं संत महात्म्याने. जेने हे सकळ, तसं म्हणा. जेने हे सकळ, विश्वाची निर्मिती ज्याने केली असं म्हणा, किंवा हे सगळं ज्याने निर्माण केलं वगैरे वगैरे, तो हा पंढरीचा राणा. तोची मनी स्मरावा, मनामध्ये त्याचं स्मरण करा म्हटले. पण महाराज मन कसं आहे? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्युव सुदुष्करम. वायु इव. अभिषेक महाराज इथं लय मोठी वाटोळ आली, तुम्ही म्हणले हे वाऱ्या थांबन का? नाही ना थांबणार. खरंय का? थांबन का? नाही थांबणार. तसं मनाला आपण किती जरी म्हणलं बाबा तू, कारण कुणीतरी सांगितलंच आहे ना, मन उधाण वाऱ्याचे. विठाला विठाला असं हे मन आहे महाराज. मन माकडाने समाधी लावेल का दादा? माकड समाधी लावेल का? नाही. तसं ह्या मनाची, ते जुन्या काळातले कीर्तनकार सांगायचे बघा, काय? आधीच माकड
आणि त्यात पुन्हा त्याला काय केलं, आधीच माकड, पुन्हा त्याला पाजली आणि पुन्हा चावाव इंचू, कमी नाचेल का ते? तसं मनाचं आहे. विठाला 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 विठाला. अशा पद्धतीचं असणारं हे मन हे अत्यंत चंचल आहे. पण याच असणाऱ्या चंचल मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. जाता येता न लगे वेळ. हां, आता तुम्ही इथं बसलेला आहेत, पण तुमचं लक्ष कुठं आहे बरं? खरं सांगायचं, कुठं आहे लक्ष? हां, घराकडं. हां, एवढ्या ह्याच्यामध्ये बाबा खरं बोलले. विठाला 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 विठाला. अहो, मन आपलं एका ठिकाणी राहत नाही, कारण त्याचा स्वभावच आहे. बरोबर, अनेक जन्मामध्ये त्याने नको त्या विषयांचं सेवन केलेलं असल्यामुळे ते मन मात्र इथं चंचलपणा करत आहे. पण त्याच मनाला काय करायचं? येतो येतो निश्चरती मनश्चंचल मस्थिरम. हे अस्थिर असणारं मन प्रत्येक वेळी जेव्हा विषयाच्या ठिकाणी जातं, ह्याच्या असं गालाला धरायचं, जुन्या काळातला शब्द, गच्चीला धरायचं आणि ओढून आणायचं आणि मग सांगायचं, बाबा इथं दिंडीत आलाच, इथं तरी भजन कर. बरं, मनामध्ये भगवंताचं स्मरण करा म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, तोची मनी स्मरावा. पण नेमकं तो म्हणजे कोण? ब्रीद जगदानी तोची मनी स्मरावा. जगाला दान देणं हे ज्याचं ब्रीद आहे, तोची मनी स्मरावा. कोणाकोणाला भगवंताने काय काय दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. हा, सगळ्यांच्या प्रमाण पाठातलंय. भगवंतानी काय काय दिलं? दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख बोलाया वचन. भगवंताने आपल्याला खूप काही दिलं. ब्रीद ज्याचे जग दानी. जगाला दान देणं हे त्याचं ब्रीद आहे. कुणाकुणाला काय काय दिलं? तू आसनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसु दिधला पुतनी, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. जे विषाचे निस्तन पाने मारू आली ती या पुतने, तू सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसु दिधला. विठाला 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 विठाला. कंसाच्या पाठीमागं मरणाचं भय लागल्यामुळे कंसाने आपल्या राज दरबारामध्ये सभा भरवली आणि सभेमध्ये सांगितलं, जो कोणी त्या कृष्णाला मारून येईन त्याच्याकडून आपल्याला 2 पंचवार्षिक, असं म्हणला का? नाही, त्याच्याकडून, त्याला माझ्याकडून जेवढं काही पाहिजे त्याने सांगायचं मी द्यायचं. ठरलं. मावशीने विडा उचलला. कोणी? पुतना मावशीने. पुतना मावशीने सांगितलं मी जाईन म्हटली. एवढं पोरग आहे. लय जणाला वाटतं एवढंच आहे, त्यांना माहित नसतं एक एवढं आहे. विठाला 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 विठाला. मावशीने चांगलं वजन आणलं म्हणली. एवढं पोरग. गेली ना मावशी कुठं? गोकुळामध्ये. गोकुळामध्ये मावशी गेल्यानंतर पटकन सांगितलं, यशोदे अगं कुठं आहे बाळ? तुला बाळ झालंय म्हणते, काय मला निरोप बी पाठवला नाही, काय नाही. यशोदेनं सांगितलं, अगं तू कोण ग? मला ओळखीला नाहीस का? म्हणले, मी तर तुझी बहीण आहे. असं कसं म्हणली? मी दुसऱ्याला वेगळी, तू नाही म्हणले, आपण मावस आहे, सख्या बहिणी नाहीत. बरं पण मला तर नाही का आठवत. नाही तू बारकीच होतीस, लहानपणीच तुझं लग्न लावून दिलं आणि माझं बी लहान, त्याच्यामुळे आपली गाठ भेट नाही. म्हणली, तू माझी बहीण नाही, कारण कधी मकर संक्रांतीला कधी कुकाचं बोट नाही, कधी साडी नाही, काय नाही. आणि म्हणली तू माझी. आग आहे म्हणली, पण म्हणली कृष्ण आता झोपलेला आहे, आता जमणार नाही, आता झोपलेला आहे. देवाला वाटलं अरे पहिलंच गिरायक आहे ना, असं बिगर नारळाचं वापस लावतात का? लागला देव रडायला लागला. त्यानं सांगितलं, अगं देव तर जाग आहे, लिकरू जाग आहे तुझं, तू म्हणते झोपलंय. आण पटकन आण. देव बी महाराज पटकन मोठ्यानं रडू लागले. पुतना मावशीने मांडीवरती घेतलं. पुतना मावशीने काय केलं होतं तर आपल्या स्तनामध्ये विष भरून आणलं होतं आणि त्या पुतना मावशीने भगवान परमात्म्याला ते विष पाजायला चालू केलं. भगवान परमात्म्याने सुरुवातीला विषही प्राशन केलं, पुन्हा भगवान परमात्म्याने काय केलं? रक्तप्राशन केलं आणि नंतर तिचे पंचप्राण ओढून घ्यायला सुरुवात केली. बरं, कारण ती बी असं बी मावशी बनून आलती. जुन्या काळात लोक म्हणायचे
माय मरावान मावशी उरावा. बरं का दादा, माय मरावान मावशी उरावा. पण ऐका, त्या मावशीनं नाहीच माई इतकं प्रेम केलं, मग काय पुरावा का? विठाला 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 विठाला. अशी असणारी पुतना मावशी देवाने काय केलं? पंचप्राण ओढून घेतले. दादा, तुम्हा आम्हाला वाटतंय देवानं मावशीला मारलं, पण देवाने मावशीला मारलं का प्रवीण महाराज? नाही मारलं. काय केलं? तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसु दिधला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. अहो, त्या पुतना मावशीला सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याने सायुज्य सौरसु दिधला ब्रीदजाचे जगदानी दिला ना महाराज. आणखी कुणाला काय काय दिलं? आता विषय चांगला आहे, पण आपल्याकडे वेळ नाही. विठाला 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 विठाला. असा असणारा माझा भगवान परमात्मा कोणाला सायुज्यता नामक मोक्ष प्राप्त करून दिला, कुणाला आपलं स्वरूप दिलं, कुणाला वैकुंठामध्ये जागा दिली, देत राहिला. कारण देतो तोच भगवान परमात्मा आहे. बरोबर? असा असणारा माझा भगवान परमात्मा साधकांना सांगितलं, महाराज स्पष्ट करा ना, स्पष्ट करा ना. ब्रीदजाचे जगदानी, पण आम्हाला स्पष्ट होत नाही नेमका कोणता, कुठे येतो, कसा दिसतो, कसा आहे, त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात समपाय रकटी उभा तटी भिवरेच्या. भगवान परमात्मा तिथं कसा उभा आहे? समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. पावले समची साजे. अनेक अनेक प्रमाण आहेत. आता इथं आमचे दादा आहेत बरं का, प्रमाणांची आपल्याला कमी नाही. हां, कारण आजचा बुवा सुद्धा प्रामाणिक आहे बरं. प्रमाणातच बोलणार, हां, इकडं तिकडं बोलणार नाही. हां, ते मोठे माणसं सांगत असतात, कीर्तनकाराने प्रत्येक बोलण्याला काय द्यावा? पुरावा. आणि नसेल देत पुरावा तर बुवा जिताच पुरावा. विठाला 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 विठाला. अहो, पुराव्यात बोललं पाहिजे. बरोबर का दादा? पुराव्यात बोललं पाहिजे. बुवा फोर व्हीलरमधून उतरून आलेला असावा का नसावा हा माझा विषय नाही. बरोबर? भले तो 4 चाकीमधून उतरलेला असेल नसेल काय हरकत नाही, पण तो तुकोबरायांच्या गाठ्यातून आलेला पाहिजे, हे महत्वाचं आहे. विठाला 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 विठाला. भगवान परमात्म्याचं वर्णन केलं. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. समाचरण दृष्टी विटेवरी साजेली. समाचरण दृष्टी विटेवरी साजेली. तेथे माझे हरी वृत्ती राहो. तेथे माझे हरी वृत्ती राहो. वृत्ती राहो. वृत्ती राहो. आणि कन लगे माईक पदार्थ. आणि कन लगे माईक पदार्थ. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, किंवा विटेवरी ज्याची पावले समान. किती गोड आहे व ते रूप दादा, किती गोड आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान
ध्यान पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथेची शोभा कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेणे मजला विला वेधू सावळे रूपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटे बरी उभे पंढरीचे विटे बरी हरी साबळे रूपडे चोरटे चित्ताचे. किती गोड आहे हो माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप. त्याच्याकडे कोणीही पाहिलं ना पाहिलं की तो त्याचा वेद आपल्याला लावतो. अभंगाचं 3रं चरण. पाहिली या भेटालावी पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी. त्याच्याकडे बघितलं ना महाराज की तो आपल्याला वेद लावतो बरं का. पाहिला नंदाचा नंदन तेने वेदी येले मन तेने वेदी येले मन तेने वेदी येले मन. पाहिला नंदाचा नंदन हरिने माझे हरिले चित हरिने माझे हरिले चित. हरिने माझे हरिले चित हरिने माझे हरिले चित. भारवित विसरले भारवित विसरले हरिने मान जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा. भारवित विसरले आता कैसी जाऊ हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी देखिला डोळा बैसला. असं असणारं माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप. आणि हा माझा जो भगवान परमात्मा याचा स्वभाव असा आहे जिथं भक्ताचं काम आहे ना तिथं माझा भगवान परमात्मा लगेच धावून जातो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका भक्ती कादा
भक्ती काजा धावेला झालोलाही. माझ्या भगवान परमात्माचा स्वभाव असा आहे ना महाराज, जिथं भक्ताचं काम आहे साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. अहो माझ्या भगवान परमात्म्याने जेव्हा 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 भक्त संकटामध्ये आलेला आहे, भक्ताला जिथं गरज आहे तिथं माझा भगवान परमात्मा कसलीही कामं असू द्या करायला लाजत नाही महाराज. नाही, चोखोबाची बहीण झाला वहिनी उघडादार हाका मारी. अहो बाळात पण केलं कुणी केलं? जगाच्या बापानं केलं महाराज. हा स्वभाव माझ्या भगवान परमात्म्याचा आहे. तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही. आमच्या जनाबाईला माझा भगवान परमात्मा गरम पाणी करून द्यायचा. काय करून द्यायचा? गरम पाणी करून द्यायचा. जास्तच गरम लागू नये म्हणून स्वतः आधी त्याच्यात हात घालून बघायचं जास्त गरम आहे का. हां, अहो डोक्यातल्या वासुद्धा काढल्या हो देवानं जनाबाईच्या. तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही. कुणासाठी काय काय केलं ऐका. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याचे. आता डायरेक्ट शेवट बरं ऐका. हां, कुणासाठी काय काय केलं? चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कविराचे मागे शेलिवनी. आणखी कोणासाठी काय केलं? नरहरी सोनारा गडू फुंकू लागे. आणखी कोणासाठी काय केलं? चोख्या मेळ्या संगे डोरीओडी. आणखी काय केलं? मीराबाईसाठी घेतो विषप्याला. आणखी काय केलं? दामाजीचा झाला तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा लवलाही. आणखी काय केलं? अर्जुनाचे रथी होय हा सारथी बक्षी पोहे प्रीती तुका म्हणे भक्ती काजा धावेला जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली.